तुम्ही घ्या, डिस्पॅच करा. आमच्या मुलगीबरोबर जे घडलं ते दुसरं कोणाबरोबर घडू नये हे तुम्हाला सांगण्यासाठी आले होते. यांना तेवढंच आहे यांची मागणी साहेब. ते पण या लोकांनी इथं पेपर घेतले नाहीत. कुठला मोठा विषय मला सांगा. बरोबर ना? हेच होती ना आपली मागणी. आपण काय पैसे मागितले, काय मागितले? काहीच नाही. फक्त तेवढंच की बाबा आमचा हा पेपर डिस्पॅच करा. तुमच्या कंपनीला हे म्हणतात मेल करा, ते करा. अमेरिकन कंपनी, अरे अमेरिकन कंपनी अमेरिकनमध्ये, इथं नको आहे. पण रोज यांचा ड्रायव्हर एक आपल्या महिलेबरोबर अत्याचार करायचा ना. आणि आम्ही पालक म्हणून पुढे आले. असे कितीतरी पालक आहेत जे साहेब बरेच लोक घाबरतात. आपल्या मुलगीची इज्जत जाणार. साहेब हे मी तर धन्यवाद सांगतोय यांचा, खरं सांगतोय. यांची मुलगी हुशार निघाली आणि रिक्षेतून उतरली. नाहीतर साहेब मी सांगतोय काहीतरी वेगळाच प्रकार घडला असता. त्या हरामखोर त्या तयारीमध्ये होते. हे सगळं त्यांना माहिती आहे. सगळे लोक आम्हाला येऊन विचारतात, पण शेवटी पर्याय काय काढला नाही. आम्हाला रिझल्टच दिला नाहीये. आठ बाउन्सरनी वेगवेगळ्या ह्याला विचारलं. एकदा हा आला, तुमचं काय झालं? आणि मी सांगतोय तुमच्या इथे लोक येतात ना तक्रार घेऊन, हे तुमच्या बाउन्सरांचा लय त्रास आहे. मी काय बोलतोय तुम्हाला, हे ऐकून घे. तुम्ही एवढं पण लोकांना इथपर्यंत यायला, हे का प्रधानमंत्रीची ऑफिस नाहीये की तुम्ही एवढं एक विचारणार, परत दुसरा आल्यावर दुसरा. साहेब तिसऱ्या सीडीवर चौथा, पाचव्या सीडीवर पाचवा, सगळ्यांना उत्तर देत देत वरपर्यंत यायचं हे उबेरमध्ये. आणि बघा इथं माणूस कोणच नाही. रजिस्टर्ड ऑफिस आहे. तुम्ही ऑनलाईन पण चेक केलं. नवी मुंबई आणि पूर्व आहे रजिस्टर्ड ऑफिस आहे. आम्हाला सांगतात की ड्रायव्हर पार्टनर केंद्र आहे. तर ड्रायव्हर पार्टनर केंद्राने कुठे मेन्शन केलं? कुठेच मेन्शन केलं नाही. अहो ड्रायव्हर असू द्या, काही असू द्या, आम्हाला काय करायचं आहे? त्या दिवशी आम्ही 3.5 तास इथे होतो. 3.5 तास काय करायचं? हे साहेब येईपर्यंत आतमध्ये पण नाही साहेब, मला एक ऑथॉरिटी पर्सन लागेल साहेब. ना तुम्ही मला सांगा, तुम्ही जबाबदारी घेताय पोलिसांसमोर, माझी लाईव्ह चालू आहे, तर मी तुमच्याशी पण बोलणार. मला काय फरक पडणार साहेब. इथं या साहेब, तुम्ही पण या. कसं तुमच्या तोंडावर झालं पाहिजे साहेब. आता तुमच्याकडे आडवे साहेब यांची विनंती अशी होती की हे पत्र घ्यायचं. बरोबर आहे. इथं डिस्पॅच घेतलं नाही साहेब. ह्यानंतर ह्या ऑफिसमध्ये आता कुठंतरी मला असं काल हाडवे साहेबांनी सांगितलं, तुम्ही इथं बघताय साहेब, इथं आधार कार्ड एकाचा, पॅन कार्ड एकाचा, लायसन्स एकाचा, आम्ही पुरावे सकट दिलेलं आहे. बरोबर आहे ना? तरी सुद्धा साहेब कुठलीही ऍक्शन होत नाही. आता मी साहेबांना पत्र देणार, पण साहेब मी ऑफिस चालू देणार नाही. मी ऑफिस बंद करणार.